आपल्या आयुष्यात काही जखमा अशा का असतात, ज्या वेळ गेल्यावरही भरून येत नाहीत? काही लोक आपल्या आयुष्यातून निघून गेलेले असतात, पण ते आपल्या मनातून मात्र कधीच जात नाहीत. काही चुका आपण अनेक वर्षांपूर्वी केलेल्या असतात, पण त्यांची शिक्षा आपण आजही स्वतःलाच देत असतो. काही स्वप्न तुटलेली असतात, काही नाती संपलेली असतात, काही संधी हातातून निसटलेल्या असतात. पण खरी गोष्ट म्हणजे दुःख आपल्याला त्या घटनांमुळे होत नाही. दुःख होतं कारण आपण त्या घटना अजूनही आपल्या मनात जिवंत ठेवलेल्या असतात. दररोज, पुन्हा पुन्हा. कधी आठवणींच्या रूपात, कधी जर त्या दिवशी मी असं केलं असतं या विचारांच्या रूपात, तर कधी त्याने माझ्यासोबत असं का केलं या न संपणाऱ्या प्रश्नांच्या रूपात. आणि हळूहळू आपण जगणं विसरतो. शरीर वर्तमानात असतं, पण मन नेहमी कालमध्ये अडकलेलं असतं. कधी लक्ष दिलंय? आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण तरीही आपल्या मनात रोज त्याच घटनांचा खटला चालू असतो. तुम्ही स्वतःच न्यायाधीश असता, स्वतःच आरोपी असता आणि स्वतःलाच शिक्षा देत राहता. पण एक प्रश्न विचारू, जर एखाद्या बंद दरवाजासमोर तुम्ही 10 वर्ष उभे राहिलात, तर तो दरवाजा उघडेल का? नाही. मग आपण अशा आठवणींसमोर का उभे राहतो, ज्या कधीच बदलणार नाहीत? आजची ही गोष्ट लोकांना विसरण्याबद्दल नाही, भूतकाळ पुसून टाकण्याबद्दलही नाही. कारण काही गोष्टी विसरता येत नाहीत. काही माणसं आयुष्यभर आठवत राहतात. काही जखमा पूर्णपणे नाहीशा होत नाहीत. पण त्या जखमांसोबत जगण्याची पद्धत बदलता येते. आजचा हा प्रवास स्वतःला कठोर बनवण्याचा नाही, तर स्वतःला हलकं करण्याचा आहे. कारण अनेक लोकांना वाटतं सोडून देणं म्हणजे हार मानणं, पण खरं तर कधी कधी सोडून देणं हीच स्वतःवर केलेली सर्वात मोठी दया असते. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत भूतकाळाला निरोप कसा द्यायचा, स्वतःला माफ कसं करायचं, जे आपल्या हातात नाही त्याच्याशी लढणं कसं थांबवायचं, आणि मनात वर्षानुवर्ष जमा झालेलं भावनिक ओझं हळूहळू कसं खाली ठेवायचं. कारण ज्या दिवशी तुम्ही हे शिकलात, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील समस्या कदाचित लगेच संपणार नाहीत, पण त्या समस्यांचं वजन नक्कीच कमी होईल. आणि कदाचित अनेक दिवसांनी तुम्हाला मनापासून श्वास घेतल्यासारखं वाटेल. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे काहीच नसतं. ना राग, ना अपराधीपणा, ना कोणाविषयी द्वेष, ना स्वतःविषयी तिरस्कार. हे सगळं आपण जगताना गोळा करत जातो. प्रत्येक अनुभव, प्रत्येक अपयश, प्रत्येक नातं, प्रत्येक विश्वासघात मनात एक नवीन थर तयार करत जातो. आणि अनेक वर्षांनी आपण जगण्यापेक्षा आठवणी वाहण्यात जास्त ऊर्जा खर्च करत असतो. म्हणूनच काही लोक बाहेरून यशस्वी दिसतात, पण आतून सतत थकलेले असतात. त्यांच्याकडे पैसा असतो, लोक असतात, काम असतं, पण मनात शांतता नसते. कारण त्यांच्या आयुष्यात समस्या कमी नसतात, तर न सुटलेल्या भावना जास्त असतात. आपण अनेकदा असं मानतो, जेव्हा सगळं माझ्या मनासारखं होईल तेव्हा मी आनंदी होईन. पण आयुष्याचा नियम वेगळाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असूच शकत नाही. प्रत्येक नातं कायम टिकणार नाही. प्रत्येक निर्णय बरोबर ठरणार नाही. प्रत्येक प्रयत्न यशस्वी होणार नाही. आणि हे स्वीकारणं ही पराभवाची नाही, तर प्रगल्भतेची सुरुवात असते.
आजच्या या प्रवासात आपण कोणतीही जादू शिकणार नाही. 5 मिनिटात आयुष्य बदलणारा फॉर्म्युलाही मिळणार नाही. पण आपण काही अशा सवयी समजून घेणार आहोत, ज्या मनात वर्षानुवर्ष साचलेली वेदना हळूहळू विरघळवायला मदत करतील. आपण समजून घेऊ की सोडून देणं म्हणजे विसरणं नाही. सोडून देणं म्हणजे त्या आठवणींना तुमचं वर्तमान चालवण्याचा अधिकार न देणं. हा प्रवास सोपा नसेल, कारण जुन्या जखमा उघडल्या की वेदना होणारच. पण जखम साफ केल्याशिवाय ती भरूनही येत नाही. चला आता आपल्या पहिल्या अध्यायाकडे वळूया. अध्याय 1. वास्तवाशी लढणं थांबवा. कधी तुमच्या लक्षात आलं आहे का, आपल्याला सर्वात जास्त थकवणारी गोष्ट समस्या नसते, तर त्या समस्येचा सतत केलेला विरोध असतो. पाऊस पडत असताना आपण आकाशाशी भांडत नाही. उन्हं खूप असली तरी आपण सूर्याला थांब म्हणू शकत नाही, कारण आपल्याला माहिती असतं या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. पण जेव्हा आयुष्यात एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडते, तेव्हा आपण तिला स्वीकारण्याऐवजी तिच्याशी लढायला सुरुवात करतो. हे माझ्यासोबतच का घडलं? असं व्हायला नको होतं. जर त्या दिवशी मी वेगळा निर्णय घेतला असता तर. हे विचार सुरुवातीला नैसर्गिक वाटतात, पण जेव्हा तेच विचार दिवसेंदिवस मनात फिरत राहतात, तेव्हा ते वास्तव बदलत नाहीत. ते फक्त तुमची ऊर्जा संपवतात. कल्पना करा, एका नदीत एक मोठा दगड पडलेला आहे. नदी त्या दगडाला ढकलण्याचा हट्ट करत नाही. ती त्याच्या भोवती स्वतःचा नवीन मार्ग तयार करते. म्हणूनच ती सतत वाहत राहते. पण जर नदीनं ठरवलं असतं, हा दगड हटल्याशिवाय मी पुढे जाणार नाही, तर तिचा प्रवास तिथेच थांबला असता. आपल्या आयुष्यातही काही घटना अशाच असतात. काही नाती तुटतात, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही लोक कायमचे दूर जातात, आणि काही चुका आपण कितीही इच्छा केली तरी मागे जाऊन दुरुस्त करू शकत नाही. मग प्रश्न असा नाही, हे का घडलं? खरा प्रश्न आहे, आता पुढे काय? कारण वास्तवाशी भांडण्यात भविष्य तयार होत नाही. वास्तव स्वीकारल्यावरच नवीन भविष्य घडायला सुरुवात होते. स्वीकारणं म्हणजे घडलेली गोष्ट योग्य होती असं म्हणणं नाही. स्वीकारणं म्हणजे ती घडली आहे आणि आता तिचं ओझं कायम डोक्यावर घेऊन चालायचं नाही, हा निर्णय घेणं. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण पाहू. समजा तुमच्या हातात काचेचा एक ग्लास आहे. तो चुकून खाली पडतो आणि फुटतो. आता तुम्ही तासभर त्या तुकड्यांकडे पाहत बसलात. हा ग्लास फुटायला नको होता असं म्हणत राहिलात तर ग्लास पुन्हा जोडला जाणार आहे का? नाही. पण त्या तुटलेल्या काचेला धरून बसलात तर हात मात्र नक्की जखमी होतील. अनेक लोक आयुष्यात हेच करतात. घटना संपलेली असते, पण ते तिचे तुकडे मनात धरून बसतात आणि मग स्वतःलाच पुन्हा पुन्हा दुखावत राहतात. आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही, तेव्हा लगेच स्वतःला हा एक प्रश्न विचारा. मी आत्ता जे बदलू शकत नाही, त्यावर मी माझी शक्ती का खर्च करतोय? हा एक प्रश्न तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो. कारण आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं. काही लढाया सोडून देणंच सर्वात मोठा विजय असतो. लक्षात ठेवा, वास्तव स्वीकारणारा माणूस कमकुवत नसतो. उलट तोच सर्वात मजबूत असतो. कारण तो भूतकाळाशी नाही तर भविष्याशी नातं जोडण्याचा निर्णय घेतो. आणि ज्या क्षणी तुम्ही वास्तवाशी भांडणं थांबवता, त्याच क्षणी तुमच्या मनात शांततेसाठी पहिली जागा तयार होऊ लागते. अध्याय 2. भूतकाळाचं ओझं खाली ठेवा.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी बॅग असते जी कोणालाच दिसत नाही. त्या बॅगेत कपडे नसतात, पैसे नसतात, तर भरलेले असतात काही जुन्या आठवणी, काही अपूर्ण स्वप्न, काही चुकीचे निर्णय, काही न बोललेले शब्द आणि काही असे निरोप जे कधी मनापासून स्वीकारलेच गेले नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बॅग आपण रोज स्वतःसोबत घेऊन फिरतो. ऑफिसमध्ये, घरी, प्रवासात, अगदी हसतानाही. पण हळूहळू या बॅगेचं वजन इतकं वाढतं की वर्तमानात जगण्यासाठी आपल्याकडे ऊर्जा उरतच नाही. कारण मन सतत मागे वळून पाहत राहतं. जर मी तो निर्णय घेतला नसता, जर मी त्या व्यक्तीला थांबवलं असतं, जर मी थोडं अजून प्रयत्न केले असते. हा एक छोटासा शब्द हजारो लोकांच्या मनात कायमचं घर करून बसतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्य जर वर चालत नाही, ते आतावर चालतं. भूतकाळाकडे पुन्हा पुन्हा पाहिल्याने अनुभव मिळू शकतो, पण आयुष्य पुन्हा मिळत नाही. अपराधीपणा हा विचित्र असतो. तो आपल्याला असं वाटायला लावतो की स्वतःला शिक्षा करत राहिलो तर कदाचित जुन्या चुका कमी होतील. पण वास्तव वेगळंच असतं. स्वतःला दोष देऊन भूतकाळ बदलत नाही, फक्त वर्तमान कमकुवत होत जातं. कल्पना करा, एका शेतकऱ्याने एका हंगामात चुकीचं बी पेरलं. पीक खराब झालं. आता जर तो पुढचे 5 हंगाम फक्त त्या जुन्या चुकीबद्दल विचार करत बसला, तर नवीन पीक कधी उगवणार? कधीच नाही. कारण जमीन आजही तयार आहे, पण त्याचं लक्ष अजूनही कालच्या पिकावर आहे. आपल्या मनाचंही अगदी तसंच असतं. जुन्या चुका मान्य करणं आवश्यक आहे, पण त्या चुका आपली ओळख बनू देणं धोकादायक आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात चुका केल्या असतील, पण तुम्ही चूक नाही. तुम्ही एखादं नातं गमावलं असेल, पण तुम्ही प्रेम करण्याची क्षमता गमावलेली नाही. तुम्ही अपयशी ठरलात, पण तुमचं संपूर्ण आयुष्य अपयशी ठरलेलं नाही. फरक इतकाच आहे की आपण एका घटनेला आपली संपूर्ण ओळख बनवून बसतो. आजपासून एक नवीन सराव करा. रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटं शांत बसा. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी कोणती अशी आठवण उचलून फिरतोय जी आता माझ्या कोणत्याही उपयोगाची नाही? उत्तर लगेच मिळणार नाही, पण काही दिवसांनी मन स्वतःच बोलायला लागेल. आणि जेव्हा उत्तर मिळेल, तेव्हा त्या आठवणीशी भांडू नका. तिला मिटवण्याचा प्रयत्नही करू नका. फक्त मनात म्हणा, तू माझ्या आयुष्याचा एक भाग होतीस, पण आता तू माझं संपूर्ण आयुष्य नाहीस. हे एक वाक्य मनाला भूतकाळापासून वर्तमानाकडे आणण्याची सुरुवात करू शकतं. लक्षात ठेवा, जखमा विसरल्यामुळे भरून येत नाहीत, त्या स्वीकारल्यामुळे भरून येतात. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला भूतकाळाच्या तुरुंगातून सोडवण्याचा निर्णय घ्याल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय शांतपणे सुरू झालेला असेल. अध्याय 3. प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडा. आपल्या आयुष्यातील अनेक दुःखांची सुरुवात घडलेल्या गोष्टींपासून होत नाही. ती सुरू होते आपल्या अपेक्षांपासून. आपण नकळत प्रत्येक गोष्टीसाठी एक अदृश्य आराखडा तयार करतो. माझ्याशी सगळे चांगलं वागतील, मी मेहनत केली तर मला नक्की यश मिळेल, ज्यांच्यावर मी प्रेम करतो ते कधीच मला सोडून जाणार नाहीत, माझी मुलं माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेतील, माझे मित्र नेहमी माझ्या बाजूने उभे राहतील. आणि जेव्हा वास्तव या आराखड्यापेक्षा वेगळं वागायला लागतं, तेव्हा आपल्या मनात निराशा जन्म घेते.
कारण आपल्याला दुःख फक्त घटनेमुळे होत नाही, तर हे असं व्हायला नको होतं या विचारामुळे होतं. एक छोटंसं उदाहरण पाहू. एका वडिलांनी आपल्या मुलासाठी अनेक स्वप्न पाहिली. त्याला इंजिनियर व्हावं असं त्यांना वाटत होतं. पण मुलाला संगीताची आवड होती. दररोज घरात एकच वाद व्हायचा. दोघंही चुकीचे नव्हते, पण दोघेही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करत होते. वर्षानुवर्ष नातं ताणलं गेलं, कारण प्रेम कमी नव्हतं, नियंत्रण जास्त होतं. हे फक्त घरातच घडत नाही, मैत्रीत घडतं, लग्नात घडतं, ऑफिसमध्ये घडतं आणि कधीकधी स्वतःसोबतही घडतं. आपण स्वतःलाच सांगत राहतो, मला नेहमी मजबूत राहायलाच हवं, मला कधी चूक करता कामा नये, माझं आयुष्य या वयापर्यंत असंच असायला हवं होतं. आणि जेव्हा तसं होत नाही, आपण स्वतःवरच नाराज होतो. पण एक सत्य स्वीकारा, तुम्ही एखाद्याला सल्ला देऊ शकता, पण त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही प्रेम देऊ शकता, पण समोरच्याला ते स्वीकारायला भाग पाडू शकत नाही. तुम्ही मेहनत करू शकता, पण प्रत्येक परिणाम तुमच्या इच्छेनुसार येईल याची हमी देऊ शकत नाही. म्हणूनच आयुष्य शांत होण्याची सुरुवात नियंत्रण वाढवल्याने होत नाही, तर नियंत्रणाच्या मर्यादा ओळखल्याने होते. कल्पना करा, तुमच्या हातात एक पतंग आहे. तुम्ही दोर धरू शकता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करू शकता, पण वारा कसा वाहील हे तुम्ही ठरवू शकत नाही. जर तुम्ही वाऱ्याशी भांडायला लागलात, तर पतंगही फाटेल आणि तुमचाही आनंद जाईल. आयुष्याचा वाराही असाच असतो, कधी अनुकूल, कधी प्रतिकूल. शहाणा माणूस वाऱ्याला थांबवत नाही, तो आपली दिशा बदलायला शिकतो. आजपासून एक साधा नियम लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तणावात असाल, स्वतःला 2 प्रश्न विचारा. पहिला, ही गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर हो असेल, तर शांतपणे कृती करा. आणि जर उत्तर नाही असेल, तर त्याबद्दल स्वतःला शिक्षा करणं थांबवा. कारण चिंता कधीच नियंत्रण निर्माण करत नाही, ती फक्त थकवा निर्माण करते. लक्षात ठेवा, लोक त्यांच्या विचारांनुसार वागतील, परिस्थिती त्यांच्या वेळेनुसार बदलेल. आयुष्य त्याच्या गतीने पुढे जाईल आणि त्यात तुमची किंमत कमी होत नाही. खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीला तिच्या निवडीचा अधिकार देता आणि स्वतःलाही प्रत्येक परिणाम स्वीकारण्याची ताकद देता. कारण मनःशांती म्हणजे सगळं आपल्या मनासारखं घडणं नाही. मनःशांती म्हणजे जे घडतंय त्यातही स्वतःला न हरवणं. ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा हट्ट सोडाल, त्या दिवशी तुमच्या मनात एक नवीन जागा तयार होईल. ती जागा रागासाठी नाही, भीतीसाठी नाही, तर शांततेसाठी असेल. अध्याय 4. भावनिक स्वातंत्र्याची सुरुवात आजपासून. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मनाला शांतता एका मोठ्या निर्णयामुळे मिळत नाही, ती मिळते रोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमुळे. अनेक लोकांना वाटतं एक दिवस असा येईल जेव्हा सगळ्या समस्या संपतील, सगळे प्रश्न सुटतील आणि मग ते आनंदी होतील. पण आयुष्य असं कधीच घडत नाही. एक समस्या जाते, दुसरी येते. एक नातं बदलतं, नवीन लोक आयुष्यात येतात. एक स्वप्न पूर्ण होतं, तर पुढचं स्वप्न समोर उभं राहतं. म्हणूनच शांतता बाहेरच्या परिस्थितीत शोधणारा माणूस नेहमी थकलेलाच राहतो. कारण बाहेरचं जग सतत बदलत राहतं, पण आतलं जग ते आपण घडवू शकतो. यासाठी कोणताही मोठा बदल करण्याची गरज नाही. फक्त काही छोट्या सवयी ज्या हळूहळू तुमच्या मनाला हलकं करतील. सकाळशी उठल्यावर
मोबाईल हातात घेण्यापूर्वी 1 मिनिट स्वतःला विचारा, आज मी कोणत्या एका गोष्टीवर लक्ष देणार आहे आणि कोणती एक गोष्ट सोडून देणार आहे. हा प्रश्न साधा वाटेल, पण तो तुमचं लक्ष जे नाही त्यावरून जे आहे त्याकडे वळवतो. दुसरी सवय, दिवसभरात एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 10 सेकंद शांत राहा, कारण त्या 10 सेकंदात राग निर्णय घेत नाही तर शहाणपणाला संधी मिळते. तिसरी सवय, स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. आपण अनेकदा स्वतःलाच म्हणतो, मी काहीच करू शकत नाही, माझ्यामुळेच सगळं बिघडलं, मी कधीच बदलणार नाही. पण विचार करा, जर तुमचा जवळचा मित्र दुःखी असेल तर तुम्ही त्याच्याशी अशी भाषा बोलाल का? कदाचित नाही. मग स्वतःशी इतकं कठोर का वागायचं? स्वतःशी आदराने बोलणं ही स्वार्थी गोष्ट नाही, ती मानसिक आरोग्याची गरज आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय घेतला त्यांना जबरदस्तीने मनात ठेवू नका. काही लोक आपल्याला आयुष्यभर साथ देण्यासाठी येत नाहीत, ते येतात आपल्याला काही शिकवण्यासाठी, आणि त्यांचं काम संपलं की ते निघून जातात. याचा अर्थ तुमच्यात काही कमी आहे असा अजिबात होत नाही. कधीकधी निरोप हा शेवट नसतो, तो तुमच्या आयुष्यातील पुढच्या अध्यायाची सुरुवात असतो. आजपासून स्वतःला एक छोटी परवानगी द्या. रडण्याची परवानगी, चूक मान्य करण्याची परवानगी, माफ करण्याची परवानगी आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची परवानगी. कारण भावनिक स्वातंत्र्य म्हणजे दुःख कधीच होणार नाही असं नाही. भावनिक स्वातंत्र्य म्हणजे दुःख आलं तरी त्यात कायमचं अडकून न पडणं. लक्षात ठेवा, भूतकाळ तुमचा शिक्षक असू शकतो, पण तो तुमचा कायमचा पत्ता बनू नये. ज्या आठवणींनी तुम्हाला काही शिकवलं त्यांचे आभार माना, पण त्यांचं ओझं कायम खांद्यावर घेऊन फिरू नका. कारण जीवन पुढे चालतं, वेळ पुढे चालतो, निसर्ग पुढे चालतो, आणि तुम्हीही पुढे जाण्यासाठीच जन्माला आला आहात. आज या क्षणी तुमच्या मनात एकच निर्णय घ्या, जे बदलता येईल त्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन, आणि जे बदलता येणार नाही त्याला शांतपणे स्वीकारून पुढे जाईन. याच निर्णयापासून खऱ्या अर्थाने हलकं आयुष्य सुरू होतं. आजचा हा प्रवास संपत आला आहे, पण मला तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे. जर आज या क्षणी तुमच्या मनाचं वजन मोजता आलं तर ते नेमकं कशामुळे जड असेल? एखाद्या जुन्या आठवणीमुळे, एखाद्या तुटलेल्या नात्यामुळे, स्वतःच्या एखाद्या चुकीमुळे, की अजूनही बदलू न शकणाऱ्या एखाद्या गोष्टीशी चाललेल्या शांत लढाईमुळे? कधीकधी आपल्याला वाटतं आपल्याला दुखावणारे लोक आपल्या आयुष्यातून निघून गेले, पण खरं पाहिलं तर ते गेलेले असतात. त्यांच्या आठवणींना आपणच आपल्या मनात राहायला जागा दिलेली असते. म्हणून आज कुणाला विसरण्याचा प्रयत्न करू नका, कुणावर राग ठेवण्याचाही प्रयत्न करू नका. फक्त स्वतःला मुक्त करण्याचा निर्णय घ्या. लक्षात ठेवा, माफ करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीनं जे केलं ते योग्य होतं असं म्हणणं नाही. माफ करणं म्हणजे तुझ्या चुकीची शिक्षा मी माझ्या मनाला आता आणखी देणार नाही, इतकंच. आणि कधीकधी सगळ्यात कठीण माफी दुसऱ्याला नाही
तर स्वतःला द्यावी लागते. त्या जुन्या निर्णयासाठी, त्या अपूर्ण स्वप्नासाठी, त्या चुकीच्या विश्वासासाठी किंवा त्या वेळच्या अपरिपक्वतेसाठी. कारण त्या क्षणी तुम्ही जे समजत होता त्याप्रमाणेच निर्णय घेतला होता. आज तुमच्याकडे जास्त अनुभव आहे, जास्त समज आहे. म्हणून आजचा तुम्ही कालच्या स्वतःचा न्यायाधीश बनू नका, त्याचा शिक्षक बना. आजपासून भूतकाळाकडे पाहताना स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला समजून घ्या. जे नातं टिकू शकलं नाही त्यातून काय शिकलात ते आठवा. जे स्वप्न पूर्ण झालं नाही त्यानं तुम्हाला किती मजबूत बनवलं ते आठवा. जी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली तिनं तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला शिकवलं असेल तर त्या शिकवणीला जपा. कारण आयुष्याची खरी श्रीमंती आपल्याकडे किती आहे यावर ठरत नाही, तर आपण किती ओझं खाली ठेवू शकतो यावर ठरते. आजचा दिवस कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार नाही. उद्या सकाळी उठल्यावर सगळ्या समस्या जादूनं गायब होणार नाहीत. पण आज जर तुम्ही मनातलं एक तरी ओझं खाली ठेवलंत तर उद्याचा श्वास थोडा हलका नक्की असेल. आणि लक्षात ठेवा, जीवन नेहमी पुढे वाहत राहतं. नदी कधी मागे वळून वाहत नाही. झाडं जुनी पानं धरून ठेवत नाहीत. सूर्य कालच्या अंधाराबद्दल विचार करत उगवत नाही. मग आपणच का कालच्या वेदनांना धरून बसायचं? आज या व्हिडिओनंतर फक्त एक छोटासा निर्णय घ्या. तुमच्या आयुष्यात अशी एक गोष्ट निवडा जी तुम्ही आता सोडून देणार आहात. ती एखादी आठवण असू शकते, एखादा राग, एखादा अपराधीपणा किंवा स्वतःला सतत कमी समजण्याची सवय. कारण ज्या दिवशी तुम्ही मनात जागा निर्माण करता त्याच दिवशी शांततेला आत येण्यासाठी दरवाजा मिळतो. जर आजच्या या प्रवासानं तुमच्या मनातला एखादा विचार हलका केला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला कदाचित या शब्दांची आज सर्वात जास्त गरज असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा अनुभव किंवा आज तुम्ही कोणती गोष्ट सोडून देण्याचा निर्णय घेतला तो कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच विचारांना नवीन दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी ऑडिओ कट्टा मराठीला सबस्क्राईब करा. कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या उत्तरांची गरज नसते, फक्त योग्य वेळी ऐकलेला एक योग्य विचार पुरेसा असतो. धन्यवाद. आणि स्वतःवर प्रेम करा. कारण जगातली सर्वात महत्त्वाची साथ शेवटपर्यंत तुमची स्वतःचीच असते.